नमस्कार, मी गणेश साचवल. स्वामी कृपा क्रिएशन्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. निमित्त आहे डंका हरिनामाचा या चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्च सोहळ्याचं. 19 जुलै 2024ला चित्रपट प्रदर्शित होतो आहे आणि या चित्रपटातले दोन प्रमुख कलाकार, माझे मित्र आणि माझे मैत्रीण, माझा मित्र प्रियदर्शन जाधव आणि माझी मैत्रीण रसिका सुनील, या दोघांचाही सुरुवातीपासूनचा प्रवास मी बघितलेला आहे आणि आज एका वेगळ्या प्लॅटफॉर्मवर आपण भेटतो आहे. तर सुरुवातीला दर्शन जाणून घ्यायचं आहे तुझ्या भूमिकेविषयी, की शक्ती, भक्ती, युक्ती असं काहीतरी त्रिकूट आहे असं म्हणतात. असं रसिकाचं म्हणणं आहे, पण ते योग्यच आहे. तशा पद्धतीनेच त्याने ते म्हणजे अगदी असं ठळकपणे सांगितलेलं नाही आहे, पण मुद्दा डेफिनेटली कॅरेक्टर्सचा तो आहे. बॉबी नावाचं हे पात्र आहे. गावाकडच्या मुलांना हे पात्र रिप्रेझेंट करतं. जी मुलं गावी ओपन जीप घेऊन फिरतात, बुलेटवरनं फिरतात, फ्लॅशी कपडे घालतात, फर्स्ट कॉपी गॉगल वापरतात, ज्यांच्या तोंडात थोड्याफार शिव्या असतील, जे भरपूर माज करतात, पण हे सगळं वरचं चित्र आहे. आतमध्ये एक खरा माणूस दडलेला असेलच कुठल्याही मुलामध्ये. कारण शक्यतोवर अशा मुलांकडे ही काय वाया गेलेली मुलं किंवा हे काय करणार पुढे आयुष्यात असं न होता ते खरंच काहीतरी करतात पुढे जाऊन आयुष्यात, आणि खऱ्या जगण्यातसुद्धा ही मुलं पुढे जाऊन काहीतरी चांगलं करत असतील याबद्दल माझा विश्वास आहे. अशा एक पद्धतीचं पात्र मी साकारलेलं आहे, ज्याचं नाव फार वेगळं आहे, बॉबी. रसिका? नाही, माझं नाव खूप कॉमन आहे. या फिल्ममध्ये जे माझं नाव आहे ते आहे झाशा. हे जे काय त्याने नाव दिले हिला झाशा, बापरे, त्याच्यावर आम्ही खूप विनोद केला. खूप खूप मजा केली यांनी. सो धरते इट्स ओके. सो खूप इंटरेस्टिंग पात्र आहे असं मी म्हणेन. मी अशा पद्धतीचं कॅरेक्टर आधी नाही केलं आहे. मुस्लिम कॅरेक्टर आहे माझं. बरीच ऑलमोस्ट हिंदी भाषेतच सगळं काम आहे या चित्रपटात माझं. आणि अर्थातच खूप छान माणसाकडनं, मम्मा पाजींकडनं ॲक्शन सिक्वेन्स शिकायला मिळाला, फिल्ममध्ये करायला मिळाला, त्यामुळे बऱ्याच नवीन गोष्टी मलाही शिकायला मिळाल्या. तर असं एक कॅरेक्टर आहे हे, आणि ती यांना दिशा देण्याचं काम करतेच आहे, पण त्यासोबत तिचासुद्धा एक तिचा असा पास्ट आहे, आणि त्याच्यातही काही गोष्टी तिच्या साध्य होतात, आणि त्या कशा होतात त्या चित्रपटातच कळते. आणखीन एक प्रश्न मनात येतो दर्शन, की शूटिंगच्या निमित्ताने, नाटकांच्या दौऱ्यांच्या निमित्ताने अनेकदा पंढरपूरला गेला असशीलही तू, पण वारीसाठी कधी जाण्याचा योग दोघांच्या आयुष्यात आला आहे? पंढरपूरला मी गेलो आहे. हां, आता ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. पंढरपूरला मी गेलो आहे कारण पंढरपूरला जाणं शूटिंगच्या निमित्ताने, प्रयोगाच्या निमित्ताने हे झालेलं आहे. म्हणजे शांतेचं कार्टचा पंढरपूरला प्रयोग झाला आणि मी पंढरपूरला जाऊन विठ्ठलाचं दर्शन घेतलं हे खरं आहे, पण तसं मी वारीत नाही गेलो आहे कधी. म्हणजे दोन वेगळ्या गोष्टी झाल्यात. वारीत अगदीच मी एका कामासाठी सासवडला होतो, तेव्हा मी सासवडच्या तो जो मार्ग आहे सासवडच्या घाटातून पुढे विठ्ठलाच्या दर्शनाला जे लोक जात असतात, तर ते मी पाहिलं आहे. मी फार त्याचा अनुभव नाही घेऊ शकलो, पण जे काही पाहिलं आहे ते शब्दात येत होतं. म्हणजे अद्भुत आहे. अद्भुत अशासाठी की मला आश्चर्यच ह्या गोष्टीचं वाटतं की इतक्या संख्येने लोक इतक्या शांतपणे, इतके तल्लीन होऊन जातात. काय कमाल जादू असेल, कमालच असेल, आणि ती जाणवते. मग एक काय शोधायचं हे महत्त्वाचं आहे. चांगली गोष्ट शोधायची की वाईट गोष्ट शोधायची? तुम्ही चांगली गोष्ट शोधेन, कुठल्याही गोष्टीतली एखादी चांगली गोष्ट शोधेन असं त्यातनं फार छान जाणवतं. वारीचा अनुभव नाही, व्हेरी ऑनेस्टली अजिबातच नाही. मी वारी कधी गेले नाही आहे, पण मला असं वाटतं की माझा सगळ्यात जवळचा अनुभव विठ्ठलाचा कुठला असेल तर ते संगीत देवबाभळीचं आम्ही पाहिलं. अर्थातच प्रत्यक्षरित्या आपल्याला तिथे विठुमाऊली दिसत नाही, पण अप्रत्यक्षरित्या प्रत्येक वाक्यातनं, प्रत्येक शब्दातनं, प्रत्येक स्वरातनं त्या मुली दोघी खूप सुंदर गातात, तर ते दिसत राहतं. तर मला असं वाटतं माझा सगळ्यात जवळचा अनुभव विठ्ठलाशी तोच. रसिका, तू एक उत्तम गायिका आहेस आणि पंढरीची वारी जवळ येत चालली, तर आपल्या या गप्पांची सांगता तुझ्या गोड गाण्याने व्हावी असं मी म्हणेन. कुठलंही गाणं विठ्ठलाचं चालू शकेल. विठू माऊली तू माऊली जगाची, माऊलीच मूर्ती विठ्ठलाची. विठू माऊली तू माऊली जगाची, माऊलीच मूर्ती विठ्ठलाची.
खूपच छान. आणि आपण आपल्या चॅनलतर्फे तुमच्या चित्रपटाला शुभेच्छा देऊया. डंका हरिनामाचा चित्रपटगृहात जाऊन 19 जुलैपासून बघा असं आपण आवाहन करूया. आणि आमच्या चॅनलतर्फे तुम्हाला शुभेच्छा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि स्वामी कृपा क्रिएशनला सबस्क्राईब करा. धन्यवाद.